नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा जो प्राईम टाइम विशेष लाईव्ह कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे की सिंचन घोटाळ्याची जी पुन्हा चर्चा होत आहे, तो सिंचन घोटाळा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची दिशा बदलणार का किंवा वारं फिरवणार का? या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर तो व्हिडिओ देखील सोशल मीडियात प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तासगाव कहुटे मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवारांच्या जे उमेदवार आहेत ते संजय काका पाटलांच्या प्रचारार्थ जी तासगाव कहुटे मंकाळमध्ये सभा घेतली, त्या सभेमध्ये अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि तो उल्लेख करत असताना आपल्या खुल्या चौकशीचे आदेश गृहमंत्री म्हणून स्वर्गीय आराराबा पाटील यांनी दिले. त्या फाईलवर आराराबांची सही होती. आराराबांनी माझा केसाने गळा कापला असं विधान त्यांनी केलं होतं आणि ही सगळी बाब देवेंद्र फडणवीसांनी आपल्या निदर्शनास आणून दिली असं देखील अजित पवार म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि यामुळे सिंचन घोटाळा जो आहे तो पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आपण पहिल्यांदा सिंचन घोटाळा हे प्रकरण काय आहे ते प्रामुख्याने समजून घेऊ आणि त्यानंतर माझ्या हातामध्ये माधवराव चितळे समितीचा जो अहवाल आहे, जो कार्यपालन अहवाल आहे, ज्याला ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हटलं जातं, त्या ऍक्शन टेकन रिपोर्ट मध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याच्यावर खरं तर विस्ताराने आपण चर्चा करणार आहोत. हा जवळपास म्हणजे माझ्या हातामध्ये असणारा जो ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे, ज्याला कार्यपालन अहवाल म्हटलं जातं मराठीमध्ये, हा 18 पानी रिपोर्ट आहे. हा संक्षिप्त रिपोर्ट जो आहे तो सादर करण्यात आला होता माधवराव चितळे समितीकडून. या सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. पहिलं सर्वप्रथम तर आपण म्हणजे कार्यपालन अहवालावर तर बोलणारच आहोत, मात्र हा सिंचन घोटाळा काय आहे किंवा हे सगळं प्रकरण काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊयात. अजित पवार हे राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना 1999 ते 2009 पर्यंत अजित पवारांच्या कार्यकाळामध्ये बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तो आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सिंचनांवर जवळपास 70,000 कोटी रुपये खर्च झाले असं देखील म्हणण्यात आलं होतं. पण सिंचन क्षेत्रामध्ये केवळ 0.1% इतकीच सुधारणा झाल्याचं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिकल सर्व्हेमध्ये आढळल्याचं पाहायला मिळालं. ज्यावेळी अजित पवार हे, मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला तसं, अजित पवार हे यावेळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते. पुढे 2001 आणि त्याबरोबर नंतर 2011-12चा जो कॅगचा रिपोर्ट आला, त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये जल विभागाचे 7 ऑडिट करण्यात आले. ज्या 7 ऑडिटमध्ये दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यामध्ये आलेली अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू केले, याबाबत नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण कॅगने आपल्या अहवालामध्ये नोंदवलं होतं. आता मग या सगळ्यामध्ये अजित पवारांवर कोणते आरोप झाले ते देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. कॅगच्या सिंचन प्रकल्पामध्ये जे आहे ती अनियमितता आहे असं जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा अजित पवार हे अर्थातच गृहमंत्री होते, त्यामुळे नियमितता आणि गृहव्यवहाराची जबाबदारी ही अजित पवारांची आहे असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. 2012 मध्ये या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती श्वेतपत्रिका, व्हाईट रिपोर्ट जो आहे तो सादर करण्यात आला, ज्याच्यामध्ये अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र ही क्लीन चिट जेव्हा देण्यात आली, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडे देण्यात आलं. आता मी ह्या लाईव्ह कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं म्हटलं होतं की माझ्या हातामध्ये हा सिंचन विषयक विशेष समितीचा जो कार्यपालन अहवाल आहे त्याच्यातल्या त्रुटी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं होतं, अर्थात त्रुटी नाही म्हणता येणार, या जो संपूर्ण कार्यपालन अहवाल आहे याच्यातल्या एकेका मुद्द्यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा जर आपण इथे पाहिलं तर विविध पाटबंधारे आणि विविध महामंडळातील विविध सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव, निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र तपासणी करण्याकरता डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीच्या अहवालावरील हा शासनाचा कार्य अहवाल आहे, ज्याला ऍक्शन टेकन रिपोर्ट असं म्हटलं गेलंय. यातला मुद्दा क्रमांक 1 आहे,
सिंचन निर्मिती क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र व बिगर सिंचन पाणी वापर यांची तपासणी करणे, सिंचित क्षेत्रापैकी विहिरीद्वारे, शेततळ्यांद्वारे, जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र कमी करण्याची कारण तपासणं. आता याच्यामध्ये जो सिंचन क्षेत्राच्या आकडेवारी बाबतचा माधवराव चितळे समितीचे जे निष्कर्ष आहेत ते आपण अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत. जून 2001 अखेर 36.48 लक्ष हेक्टर जमीन असलेली राज्यस्तरीय प्रकल्पांवरील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आणि जलाशय, कालवे व नद्यांवरील उपसा सिंचन योजना निर्मित सिंचन क्षमता जून 2010 अखेर 9.43 लक्ष हेक्टरने वाढवून 45.91 लक्ष हेक्टर करण्यात आली. परंतु वर्षाअखेर जी जमीन कॉनिक्युलेट अर्थात सिंचनीयत करण्यात आली, त्याची सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली, त्यामध्ये अनुपयुक्त, जी वापरायुक्त नाही अशी सिंचन क्षमता होती. यामध्ये 45.91 लक्ष हेक्टर मध्ये 2.31 लक्ष हेक्टर एवढी जमीन अनुपयुक्त सिंचन क्षमता होती. या अनुपयुक्त सिंचन क्षमतेचा उपयोग त्या वर्षीच्या प्रत्यक्ष सिंचनासाठी होत नाही असा पहिला प्रमुख निष्कर्ष माधवराव चितळे समितीने नेमल्याचं पाहायला मिळालं. आता याच्यामधला दुसरा निष्कर्ष असा नोंदवण्यात आलेला आहे, जो कार्यपालन अहवाल, जो ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये जलसंपदा विभागामार्फत निर्मित सिंचन क्षमतेपैकी 2001 व 2 या वर्षी 13.07 लक्ष हेक्टर प्रत्यक्ष जमीन सिंचित क्षेत्र अर्थात निर्मित क्षेत्राच्या 36%, 2010-11 पर्यंतच्या 9 वर्षाच्या कालावधी म्हणजे 2001-2 पासून ते 2010-11 पर्यंतचा हा जो 9 वर्षाचा कार्यकाळ आहे साधारणतः या अहवालामध्ये, त्यामधल्या 18.59 लक्ष हेक्टर निर्मित क्षेत्राच्या 40% एवढंच, म्हणजे 5.52% क्षेत्र हे हेक्टरने वाढवलं असा देखील अहवाल जो आहे तो यामध्ये नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता याच्यामधला तिसरा प्रमुख निष्कर्ष जो आहे, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे, मात्र यातले हायलाइट्स जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. आता यातला तिसरा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील विहिरी व इतर साधनांमार्फत धरण, कालवे, उपसा सिंचन वगैरे प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राची संकलित केलेली विभागांमार्फत होणाऱ्या मोजणीनुसार सिंचित क्षेत्रावर आधारित अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याने, म्हणजे हा 2014 मधला अहवाल आहे, त्यावेळेचं हे निरीक्षण महत्वाचं मानलं जातं. जून 2014 मधला हा ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे, जो मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. यामध्ये असं म्हटलंय की सिंचित क्षेत्र, एकूण पीक क्षेत्र या दोन्ही आकड्यांच्या विश्वासार्हतेबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे त्या आधारे काढलेले निष्कर्षही वस्तुस्थितीशी सुसंगत राहत नाही. ते महत्वाचं निरीक्षण माधवराव चितळे समितीनं नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण पीक क्षेत्र 21,619 वरून 22,612 हेक्टर, म्हणजे 4.6% इतकं वाढलं. त्यामुळे आकडेवारी व ही प्रत्यक्ष 17.8% वरून केवळ 17.9% इतकी वाढली. 9-10 मधील एकूण पीक क्षेत्र 22,612 हेक्टर पेक्षा वाढले असते तर कदाचित ही टक्केवारी 17.8% पेक्षाही कमी होऊन 9 वर्षात प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र वाढून एकूण टक्केवारीत घट दर्शवणारे चित्र वाढलं असतं असा अहवाल या सिंचन समितीनं नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता या समितीने नोंदवलेल्या पहिल्या मुद्द्यातला चौथा निष्कर्ष आहे, 9 वर्षात राज्यातील कालव्यांद्वारे सिंचित क्षेत्रांची लागवडी लायक क्षेत्रांशी टक्केवारीत सुमारे 2% अर्थात 6.76 मायनस 4.87 इज इक्वल टू 1.89 आणि एकूण सिंचन क्षेत्रात 42% म्हणजे
13.7 लक्षावरून 18.59 लक्ष इतकी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. यामुळं सिंचन क्षमता निर्मितीतही सुमारे 26% म्हणजे 36.48 लक्षावरून 45.91% इतकी वाढ झाली. ज्यामुळे जलसंपदा प्रकल्पावर बराच खर्च होऊनही राज्याची सिंचन क्षमता आणि सिंचित क्षेत्र वाढलं नाही असं म्हणणं वस्तुस्थितीस धरून नाही, असा अहवाल माधवराव चितळे समितीने मांडल्याचं पाहायला मिळतंय. हा जो ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे तो सर्व खुल्या पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि कोणत्याही नागरिकाला तो सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी जी आहे ती शासनाची वेबसाईट आहे. शासनाच्या जो SIT चा हा रिपोर्ट आहे, अर्थात कार्य अहवाल आहे. ATR या नावाने त्याची PDF जी आहे ती उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि राज्य शासनाच्या वेबसाईटवर अधिकृतपणे हा अहवाल जो आहे तो सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत नाही, कोणालाही अगदी तो पब्लिक डोमेन मध्ये असल्यामुळे डाउनलोड करता येऊ शकतो. आता या सगळ्या विषयाशी निगडीत दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा कार्यकक्ष क्रमांक 2 जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की महामंडळांशी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या प्रकल्पांच्या किमतीतील वाढ व त्याची कारणं ही प्रचलित नियम अधिकारानुसार सुसंगत असल्याची कारण तपासणं, जे माधवराव चितळे समितीने केल्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. हा जो ऍक्शन टेकन रिपोर्ट समितीने तयार केला त्या समितीच्या माध्यमातून. आता याच्यामध्ये प्रामुख्याने संकल्पनांशी संबंधित अनियमितता तपासण्याचं काम जे आहे ते माधवराव चितळे समितीने केलं. त्याचा विस्तृत रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट देखील माधवराव चितळे समितीने दिला. मंजुरीचा अधिकृत सक्षम अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आले, त्याची देखील चर्चा झाली. आता महत्वाचा मुद्दा येतो कार्यकक्षा क्रमांक 3, अर्थात आपल्यासाठी मुद्दा क्रमांक 3 की प्रकल्पांच्या विलंबाची कारण तपासणं. 9.3.1% असा जो विषय आहे याच्यामधला तो पर्यावरण आणि वन विभागांशी मान्यता नसलेल्या प्रकल्पांच्या कामांची सुरुवात करणं, असा पहिला प्रकल्पातल्या विलंबामधला पहिला मुद्दा आहे. विलंबाची कारण देताना असं म्हटलंय की प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या विलंबाबाबत पर्यावरण व वन विभागाशी मान्यता नसताना प्रकल्पांचे कामांना सुरुवात करणं व वन व पर्यावरण विभागाच्या मान्यतेस 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागलेले 32 प्रकल्प समितीनं उद्ध्वस्त केले आहेत. महत्वाचा निष्कर्ष हा मानला जातो या सगळ्या समितीच्या अहवालातला. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा असा नोंदवलेला आहे की पर्यावरण व वन विभागाच्या संबंधीच्या मंजुऱ्या मिळाल्याशिवाय प्रकल्पांची कामे सुरू करू नयेत असा नियम आहे. पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झालेले नाही असे 2 प्रकल्प वन विभागाची मान्यता मिळवण्याकरता 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला असे 31 प्रकल्प जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. हे प्रामुख्याने अहवाल आहे. हा संपूर्ण 18 पानी अहवाल जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या 18 पानी अहवालामधले महत्वाचे आणि हायलाइटेड जे मुद्दे होते जे खरंच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं होतं, तो मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंचन विषयक अहवाल हा असल्याचं पाहायला मिळतं. हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. SIT समिती जी विशेष समिती नेमली होती त्या समितीचा हा ATR रिपोर्ट आहे, जो सर्वसामान्य नागरिकांनाही अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. आता अगदी जाता जाता आपण जसं म्हटलं की विधानसभा निवडणुकीची दिशा फिरवणार का, तर पुन्हा एकदा खरं तर या सिंचन प्रकल्प या अहवालानंतर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळतोय. संजय काका पाटील आणि RR आबा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले पारंपरिक प्रतिस्पर्धी होते. RR आबांच्या विरोधात संजय काकांनी अनेक निवडणुका लढल्या होत्या, त्यांचाही पराभव झाला होता. मात्र आता कासगाव कवठे मंकाळमध्ये RR आबांचे पुत्र रोहित RR पाटील हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात संजय पाटील हे निवडणूक लढवत आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये RR आबांवर अजित पवारांनी केलेली टीका या सगळ्यामुळे हा सिंचन अहवाल जो आहे तो पुन्हा सिंचन घोटाळ्याची चर्चा जी आहे ती चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची काही अंशी दिशा किमान तासगाव कवठे मंकाळ पुरती तरी फिरण्याची शक्यता
आज घडीला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणतः प्रचार चालणार आहे. त्यामुळे अनेक दिवस आपल्या हातामध्ये अगदी 17-18 दिवस असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या 17-18 दिवसातल्या घडामोडींवरही बरीच गृहीतकं जी आहेत ती अवलंबून असणार आहेत. अशाच ताज्या आणि खास बातम्यांसाठी, बातम्यांमागच्या विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमचा आमचा हक्काचा टॉप न्यूज मराठी चॅनल आता नव्या रूपात, नव्या ढंगात. कुठेही जाऊ नका. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.